आज आता आपण डेफिनेशन नंतर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट समजून घेणार आहोत. तर आजचा जो पॉइंट आहे आपला तो आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स मध्ये क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, तर कार्बोहायड्रेटचं जेव्हा आपण क्लासिफिकेशन्स करतो तर अलग अलग क्रायटेरिया आपण यूज केलेले आहेत. 3 प्रकारचे क्लासिफिकेशन्स आपण स्टडी करणार आहोत कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन्स करत असताना. सुरुवातीला आपण कार्बोहायड्रेटचं जे क्लासिफिकेशन्स आहे ते कशाच्या बेसिसवर करणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑप्टेन. बघा, पहिला जो क्रायटेरिया आपण घेणार आहोत तो आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑप्टेन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑप्टेन. तर त्यांच्यामध्ये हायड्रोलिसिस केल्यानंतर ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑप्टेन. हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑप्टेन. तर हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला किती छोटे छोटे युनिट त्याच्यापासून भेटतात त्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन्स करणार, किंवा त्यालाच आपण असं म्हणत असतो और केमिकल कन्स्टिट्यूएंट. काय म्हणणार आहोत? केमिकल कन्स्टिट्यूएंटच्या बेसिसवर कन्स्टिट्यूएंट. आता याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट स्टडी करत असतो त्यामध्ये काही कार्बोहायड्रेट एका छोट्या युनिटनं बनलेले असतात, काही कार्बोहायड्रेट 2 छोट्या युनिटनं बनलेले असतात, काही कार्बोहायड्रेट 3 छोट्या छोट्या युनिटनं बनलेले असतात. बरोबर आहे की नाही? तर त्याच्यामुळं जे कार्बोहायड्रेटचं कन्स्टिट्यूएंट असते म्हणजे तो किती छोट्या छोट्या युनिटपासून बनलेला आहे ते आपण त्याचा हायड्रोलिसिस केल्यावर माहिती पडते आपल्याला, आहे की नाही? तो एकाच छोट्या युनिटनं बनलेला आहे का लार्ज नंबर ऑफ छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे की नाही? तर त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. तर त्यांचं क्लासिफिकेशन हायड्रोलिसिस प्रॉडक्टच्या बेसिसवर आपण 2 मेन कॅटेगरीमध्ये याचं क्लासिफिकेशन्स करू. बघा, लक्षात ठेवायचं. यांचं क्लासिफिकेशन्स करत असताना आपण 2 मेन बेसिसवर यांचं क्लासिफिकेशन्स करू. एक आपण मोनोसॅकराइड्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? मोनोसॅकराइड्स. कार्बोहायड्रेट्सचं दुसरं नाव आपण काय देत असतो? सॅकराइड्स. ठीक आहे. तर मोनोचा अर्थच काय होत असते? जे सिंगल युनिट असते, आहे की नाही? जे हायड्रोलाइज होणार नाही, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स एकाच छोट्या युनिटनं बनलेलं असेल, त्याच्यापेक्षा छोटा युनिट नसेल, त्याच्यामुळे हे बेसिक युनिट असतील मोठे मोठे कार्बोहायड्रेट्स तयार करणारे. तर त्याच्यामुळं आपण पहिलं मोनोसॅकराइड्स, आहे की नाही? दी कार्बोहायड्रेट्स विच आर मेड अप ऑफ ओनली 1 युनिट, है ना, विच इज नॉट फर्दर हायड्रोलाइज, जे फर्दर हायड्रोलाइज होणार नाही, असे जे कार्बोहायड्रेट्स असतील तर त्यांना आपण काय म्हणू? मोनोसॅकराइड्स म्हणू. त्यानंतर सेकंड आपण ऑलिगोसॅकराइड्स. कोणतं आहे? ऑलिगोसॅकराइड्स. आता ऑलिगोसॅकराइड्स आपण कशाला बनणार आहोत? जे कार्बोहायड्रेट्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनलेलं असेल, 2 ते 10 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं असेल, म्हणजे या कार्बोहायड्रेटचं, या कॅटेगरीमधल्या कार्बोहायड्रेटचं आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर याच्यापासून 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट भेटत असतील आपल्याला, तर त्यांना आपण काय म्हणतो? ऑलिगोसॅकराइड्स. आणि त्यानंतर जे ज्यांच्यामध्ये 10 पेक्षा जास्त भेटल, म्हणजे खूप जास्त मोनोसॅकराइड्स युनिट ज्यांच्यापासून बनत असेल तर त्यांना आपण थर्ड कॅटेगरीमध्ये पॉलिसॅकराइड्स. काय म्हणणार आहोत? पॉलिसॅकराइड्स. तर असं आपण कार्बोहायड्रेटचं त्यांच्या केमिकल कन्स्टिट्यूएंटच्या बेसिसवर किंवा त्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर त्यांच्यापासून किती छोटे छोटे युनिट बनतात, तर आपण कार्बोहायड्रेट्सला 3 मेन कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करणार आहोत: मोनोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. ठीक आहे. पुन्हा आपण या मोनोसॅकराइडचंही फर्दर क्लासिफिकेशन करणार. मोनोसॅकराइड्समध्ये जर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, मोनोसॅकराइड्समध्ये जर असा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला आपण अल्डोज म्हणणार. काय म्हणणार आहोत? अल्डोज. जसं ग्लुकोज असते तर ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यामुळं हेक्सा अल्डोज असं म्हणणार आहोत त्यांना. 6 कार्बन असणारा अल्डिहाइडवाला मोनोसॅकराइड्स. आणि 6 कार्बनवालाच मोनोसॅकराइड्सवालाच एक कीटोनवाला होता, आहे ना, ज्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असेल? आता
कीटोन फंक्शनल ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, कीटोज. अल्डोज आणि कीटोज, अल्डोज आणि कीटोज असं दोन क्लासमध्ये मोनोसॅकराइडला आपण फर्दर क्लासिफाईड करणार. इथे सुद्धा आपण हे जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत यांना फर्दर क्लासिफिकेशन्स करू. ज्यांच्यापासून मध्ये दोनच युनिट असेल त्यांना आपण डायसॅकराइड्स काय म्हणू, डायसॅकराइड्स म्हणू. ज्यांच्यामध्ये तीन छोटे छोटे युनिट असेल त्यांना आता ट्रायसॅकराइड्स म्हणू आपण, ट्रायसॅकराइड्स. आणि ज्यांच्यामध्ये 4 असेल, 4 युनिट असेल तर त्यांना आपण टेट्रा सॅकराइड्स म्हणू, टेट्रासॅकराइड्स अशा प्रकारे. ठीक आहे. 5 असेल तर त्याला पेंटासॅकराइड्स म्हणणार. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स मध्येही 2 प्रकार आपण स्टडी करणार आहोत समोर. बघा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आपण. तर होमोपॉलिसॅकराइड्स आणि हिटेरोपॉलिसॅकराइड्स, होमोपॉलिसॅकराइड्स आणि हिटेरोपॉलिसॅकराइड्स. तर होमोपॉलिसॅकराइड्स मध्ये काय असेल, एकच टाईपचे लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिट असतील आणि हिटेरोपॉलिसॅकराइड्स मध्ये डिफरंट प्रकारचे आहे की नाही. हिटेरोपॉलिसॅकराइड्स मध्ये जेव्हा आपण हिटेरोपॉलिसॅकराइडचे काही एक्झाम्पल समजून घेऊ तर यांच्यामध्ये खूप डिफरंट टाईपचे छोटे छोटे मोनोसॅकराइड्स युनिट असतील लार्ज नंबर ऑफ, तर त्यांना आपण हिटेरोपॉलिसॅकराइड्स म्हणू. म्हणजे यांची जी नावं आहेत ती क्लिअर इंडिकेट करत असतात आहे की नाही. मोनोचा अर्थ होत असते जे सिंगल युनिट असते विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रॉलिसिस, ज्याचं हायड्रॉलिसिस झाल्यावर छोटे छोटे युनिट नाही तयार होणार. त्याच्यामुळे हे बेसिक युनिट असतील कशाचे, कार्बोहायड्रेटचे. हे बेसिक युनिटच जॉईंट होऊन हे ऑलिगोसॅकराइड्स बनवतील आणि पॉलिसॅकराइड्स बनवतील. त्याच्यामुळे आपल्याला मेन कशावर कमांड आणायची आहे, मोनोसॅकराइड्सवर कमांड आणायची आहे. बरोबर आहे. ज्यांना मोनोसॅकराइड्स क्लिअर स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल त्यांना आपोआपच ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइडचे स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल. त्याचं कारण काय, कारण मोनोसॅकराइड्स पासूनच ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स बनलेले असतील. हे एक टाईपचं क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. हे चार्ट लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. बरोबर आहे. सेकंड कॅटेगरीचं क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर करणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी, टेस्ट अँड देअर नेचर. म्हणजे जे दुसरं क्लासिफिकेशन आपण करणार आहोत ते कशाच्या बेसिसवर करणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ सोल्युबिलिटी. त्यांची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये चेक करणार आहोत, वॉटरमध्ये सोल्युबल आहे का इनसोल्युबल असतात. सेकंड त्यांचं नेचर स्टडी करणार आहोत, नेचर म्हणजे ते क्रिस्टलाइन आहे का ॲमॉर्फस आहे. आणि थर्ड त्यांची टेस्ट आहे की नाही, टेस्ट ते स्वीट टेस्ट आहे का टेस्टलेस आहे. ते यांच्या बेसिसवर आपण यांचं 2 मेन कॅटेगरीमध्ये यांचं क्लासिफिकेशन केलं. या 3 प्रॉपर्टीच्या क्रायटेरिया घेतला आणि या कार्बोहायड्रेटचं 2 मेन कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. एक शुगर कार्बोहायड्रेट्स आणि दुसरे नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स. आता हे क्लासिफिकेशन आपण कोणत्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर केलेलं आहे, त्यांचं सोल्युबिलिटी, त्याच्यानंतर त्यांचं नेचर आणि त्यांची टेस्ट यांच्या बेसिसवर या कार्बोहायड्रेटला आपण शुगर आणि नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स म्हणून कॅटेगराईज करणार आहोत. आणि फायनली जे थर्ड टाईपचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत, ते कशाच्या बेसिसवर राहणार आहे, ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीज. बघा, ऑन द बेसिस ऑफ रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीज, आहे की नाही. रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीच्या बेसिसवर पुन्हा यांना फर्दर क्लासिफाईड करणार आहोत. तिसरी कॅटेगरीचं जे तर ते राहणार आहे आपण रिड्युसिंग शुगर. कोणते म्हणणार आहोत आपण, रिड्युसिंग शुगर जे टॉलन्स नावाचा एक रिएजंट आहे. कोणता रिएजंट, टॉलन्स रिएजंट.
किंवा फिलिंग रिएजंट्स. जे रिएजंट ज्या कार्बोहायड्रेटला जर रिड्यूस करत असतील तर त्यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणतो. आणि दुसरे आहे नॉन रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगर. तर असे आपण दोन कॅटेगरी या रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीजून केलेल्या आहेत. इथपर्यंत क्लिअर झालंय. तर अशा आपण क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये तीन मेन प्रकारचे क्लासिफिकेशन स्टडी करणार आहोत. एक ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन किंवा त्यांचं केमिकल कन्स्टिट्यूएंट, म्हणजे त्यांना हायड्रोलिसिस केल्यानंतर ते किती छोट्या छोट्या युनिट पासून बनलेले असतात. तर त्यांच्यामध्ये मोनोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स यांचं आपण डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत. सेकंड क्लासिफिकेशन्स आपण करणार आहोत की ज्या कार्बोहायड्रेटचे आपण सोल्युबिलिटी, नेचर आणि त्यांची टेस्ट. सोल्युबिलिटी म्हणजे ते वॉटरमध्ये सोल्युबल आहेत का, नेचर म्हणजे ते क्रिस्टलाइन आहे का, ॲमॉर्फस आहे, आणि टेस्ट म्हणजे ते स्वीट किंवा टेस्टलेस आहे. याच्या बेसिसवर शुगर आणि नॉन शुगर कार्बोहायड्रेट्स हे क्लासिफाईड करणार आहोत. आणि तिसरा जो क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया घेतलाय आपण, तर त्यांची रिड्युसिंग प्रॉपर्टीज, टॉलरन्स किंवा फिलिंग रिएजंट सोबत ते जर रिड्यूस झाले तर त्यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत. आणि ते जर रिड्यूस झाले नाही तर त्यांना आपण नॉन रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत. तर हे ते चार्ट झाला. आता आपण यांचं कम्प्लीट वन बाय वन एक एक क्लासिफिकेशन डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला जे क्लासिफिकेशन आहे ते आपण ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस प्रॉडक्ट ऑब्टेन. त्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर त्यांच्यापासून किती छोटे छोटे युनिट बनत असतात तर त्याच्या बेसिसवर एक पहिल्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार. ओके, बघा. तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये पहिलं कॅटेगरीचं जे क्लासिफिकेशन करणार आहोत ते आपण स्टडी करणार आहोत इथे. बरोबर आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण त्या तीन कॅटेगरी मधला मोनोसॅकराइड्सवर डिटेल फोकस करू. पहिल्यांदा कोणता? मोनोसॅकराइड्स. त्यांच्या नावातच सर्व काही आहे. मोनोसॅकराइड्स याचा अर्थ काय होत असते? मोनो म्हणजे सिंगल आहे की नाही. जे कार्बोहायड्रेट्स सिंगल युनिटनं बनलेले असते, म्हणजे दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. मोनोसॅकराइडची डेफिनेशन्स काय म्हणू आपण? दे आर बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट. They are basic unit of carbohydrates. Unit of carbohydrates. हे कार्बोहायड्रेट्स मधले बेसिक युनिट असतात, है की नाही, जे दुसऱ्या कार्बोहायड्रेटला जॉईंट होऊन मोठे ऑलिगोसॅकराइड्स किंवा पॉलिसॅकराइड्स बनवू शकत असतात. तर दे आर बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स which do not undergo hydrolysis. Which do not अंडरगो हायड्रोलिसिस, ज्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही. अंडरगो हायड्रोलिसिस, जे फर्दर हायड्रोलिसिस होऊ शकत नाही, आर कॉल्ड एज मोनोसॅकराइड्स और सिंपल कार्बोहायड्रेट्स. मोनोसॅकराइड्सही म्हणतात त्यांना किंवा सिंपल कार्बोहायड्रेट सुद्धा म्हणू शकतो आपण. मोनोसॅकराइड्स और सिंपल कार्बोहायड्रेट्स. क्लिअर झालं? डेफिनेशन्स नावातच आहे. तर दे आर बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे कोणत्याही दुसऱ्या कार्बोहायड्रेटचे काय असतात? ऑलिगोसॅकराइड्स किंवा पॉलिसॅकराइडचे बेसिक युनिट असतात. विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस, ज्याचं पुन्हा हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. म्हणजे हे जे पॉलिसॅकराइड्स असतात किंवा ऑलिगोसॅकराइड्स असतात यांचे बेसिक युनिट असतात. यांच्याचपासून ऑलिगोसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स तयार होत असतात. आता याचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, जसं एक्झाम्पलमध्ये आपल्याला जी माहिती आहे ती आपण सध्या देऊन टाकायचं आहे. कोणता आहे? ग्लुकोज, आहे की नाही. ग्लुकोज काय फॉर्म्युला आहे? C6H12O6. फ्रुक्टोज काय? फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला हाच आहे, C6H12O6. हे बेसिक युनिट आहे कार्बोहायड्रेटचे. बरोबर आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे की या ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि या फ्रुक्टोजमध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. त्याच्यामुळं आपण या
मोनोसॅकराईडचं काय करतो, फर्दर क्लासिफिकेशन्स करत असतो. काय करतो यांचं, फर्दर क्लासिफिकेशन्स करतो. आता हे फर्दर क्लासिफिकेशन्स कशाच्या बेसिसवर करणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ मोनोसॅकराइड्स. पुन्हा या मोनोसॅकराइडचं आपण फर्दर क्लासिफिकेशन्स करू. क्लिअर आहे, या मोनोसॅकराइडचं फर्दर क्लासिफिकेशन्स करू. तर हे फर्दर क्लासिफिकेशन्स कशाच्या बेसिसवर केलं आहे का, त्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे का कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे का कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या बेसिसवर केलेलं आहे. बरोबर आहे. तर ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल आहे की नाही, तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, अल्डोज. अल्डोज म्हणणार आहोत. बरोबर आहे. यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असेल, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल, त्यांना आपण अल्डोज म्हणणार आहोत. जसं अल्डोजचं एक्झाम्पल आहे ग्लुकोज, आहे की नाही. आणि ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, कोणता फंक्शनल ग्रुप आहे, कीटोन, त्याला काय म्हणणार आहोत आपण, कीटोज. ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असतो त्याला आपण कीटोज म्हणणार आहोत. जसं कीटोजचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज, आहे की नाही. तर आता हे जे अल्डोज असतात, तर आपण सुरुवातीला अल्डोजची डेफिनेशन्स करू आणि अल्डोजचे एक्झाम्पल समजून घेऊ, आहे की नाही. अल्डोजमध्ये दोज मोनोसॅकराइड्स, काय म्हणसाल, दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, है ना. दी मोनोसॅकराइड्स, यांना काय म्हणू आपण, नावातच आहे मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप, विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. ज्यांच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असेल, अल्डिहाइड ग्रुप असेल, आहे की नाही, आर कॉल्ड ॲज अल्डोज. त्यांना आपण काय म्हणतो, अल्डोज. फॉर एक्झाम्पल, जर आता आपण अल्डोजचे एक्झाम्पल पाहिले तर यांचा जो सर्वात छोटा युनिट तयार होत असते, सर्वात छोटावाला कार्बोहायड्रेट्स अल्डिहाइड असणारा, तो स्टँडर्ड कार्बोहायड्रेट्स म्हणून घेणार. कोणताही कार्बोहायड्रेट जर काढायचा असेल तर त्याच्यातले आता अल्डिहाइड राहणार आहे अल्डोजमध्ये, आहे की नाही. तर 3 कार्बनवाला सर्वात छोटा युनिट तयार होते याच्यापेक्षा. तर हावाला जो कार्बोहायड्रेट्स आहे आपला सर्वात छोटावाला, ज्यांच्यामध्ये एक असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, तर यांचं नाव आपण ग्लिसरा अल्डिहाइड म्हणत असतो. काय म्हणतो आपण, ग्लिसरा अल्डिहाइड. हा सर्वात छोटावाला कार्बोहायड्रेट्स आहे, D+. हे D+ काय आहे ते समोर आपण समजून घेणार आहोत नॉमेनक्लेचरमध्ये, ठीक आहे. तर सर्वात छोटं एक्झाम्पल अल्डोज या मोनोसॅकराइडचं कोणतं आहे, ग्लिसरा अल्डिहाइड, ठीक आहे. तसंच 4 कार्बन असणारा जर आपण अल्डोज घेतला, 1, 2, 3 आणि 4 असा 4 कार्बन असणारा जर अल्डोज घेतला आपण, दोन्ही OH राईट साईडला काढायचे, यांच्यामध्ये 2 असिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल, तर यांचं एक्झाम्पल आपण जर द्यायचं असेल, बरोबर आहे की क्लिअर होऊन द्यायला मी काय सांगितलं आहे ते. तर हे जे 4 कार्बनवाला जो अल्डिहाइड आहे याचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. काय म्हणतो आपण याला, D+, इरिथ्रोज, OSC नावाच्या शेवटी इरिथ्रोज. तर डी इरिथ्रोज हा 4 कार्बन असणारा अल्डोज आहे, म्हणजे याला आपण ट्रायअल्डोज म्हणतो, 3 असल्यामुळं ट्रायअल्डोज. याला आपण टेट्राअल्डोज म्हणतो. काय म्हणतो आपण, हे टेट्राअल्डोज. क्लिअर आहे. असं पेंटाअल्डोज जर काढला आपण तर पेंटाअल्डोज मध्ये अल्डिहाइड तर राहणारच आहे, त्याच्यानंतर 2, 3, 4 आणि 5, आहे की नाही. प्रत्येक कार्बनला एक OH ग्रुप देऊन द्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. तर हे कशाचं एक्झाम्पल झालं आहे तुमचं, रायबोज. कशाचं एक्झाम्पल आहे, रायबोज. रायबोज शुगर म्हणतो आपण. त्यांच्यामध्ये 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, अल्डोपेंटोज म्हणणार आहोत. म्हणजे 5 कार्बन असल्यामुळे आपण त्यांना पेंटोज तर म्हणणारच आहोत, तर अल्डिहाइड असल्यामुळे अल्डोपेंटोज म्हणतो. तर याचं D+ रायबोज हेच एक्झाम्पल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 6 कार्बन असणारा अल्डिहाइड असणारा जो आपण पाहणार आहोत त्याला आपण ग्लुकोज म्हणतो. सर्वांनाच माहिती आहे ग्लुकोज, गॅलेक्टोज हे त्याचे 2 एक्झाम्पल आपण समोर स्टडी करणार आहोत. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे
यांच्यामध्ये 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम असेल, 3rd नंबरचा OH लेफ्ट साईडमध्ये द्यायचा ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढत असताना. बरोबर आहे. या प्रकारे तुम्ही हा फॉर्म्युला ड्रॉ करसाल. हा कोणाचा फॉर्म्युला झाला? ग्लुकोजचा. क्लिअर झालाय? त्यांच्या नावाच्या समोर आपण डी हा शब्द लिहिणार आहोत, डी ग्लुकोज. तर हे कशाचे एक्झाम्पल झाले? अल्डोज. कळून राहील मी काय सांगितलं आहे ते? म्हणजे ज्या मोनोसॅकराइड्स मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल त्यांना आपण अल्डोज म्हणतो. आता अल्डोजचा पहिला फॉर्म्युला स्टार्ट कुठून झालेला आहे? 3 कार्बन पासून आहे ना. अरे कार्बोहायड्रेट जो मोनोसॅकराइड्स आहे तो सर्वात छोटा मोनोसॅकराइड्स 3 कार्बन पासून स्टार्ट झालेला आहे, ज्याला आपण डी ग्लिसरॉल्डिहाइड म्हणत असतो. क्लिअर आहे? त्याच्यानंतर 4 कार्बनवाला जो आहे याला आपण इरिथ्रोज म्हणतो. काय म्हणतो? इरिथ्रोज. 5 कार्बन मध्ये बरेच येतात, रायबोज आहे की नाही, झायलोज, अरेबिनोज. तर हे रायबोजचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर 6 कार्बन असणारा जो अल्डोज आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज, गॅलेक्टोज हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात आपल्याला की यापैकी रायबोज कोणता आहे? रायबोज म्हणजे अल्डो पेंटोज आहे का, अल्डो हेक्झोज आहे का, अल्डो ट्रायोज आहे का, अल्डो टेट्रोज आहे? तर ते आपल्याला एक्झॅक्ट सांगता आलं पाहिजे की तो अल्डो पेंटोज आहे रायबोज म्हटलं तर. ग्लुकोज म्हटलं तर अल्डो हेक्झोज आहे, म्हणजे अल्डिहाइड असणारा 6 कार्बनवाला कार्बोहायड्रेट्स आहे. असंच आता ज्यांच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असेल त्यांना आपण काय म्हणणार आहोत? कीटोज म्हणणार आहोत. म्हणून आता आपण कीटोज मोनोसॅकराइडची माहिती करू. क्लिअर झालं? मोनोसॅकराइडची डेफिनेशन्स नावातच आहे, दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे जे पॉलिसॅकराइड्स असतात म्हणजे हे जॉईंट झाल्यानंतर यांच्यापासून डाय, ट्राय, टेट्रा असे दुसरे कार्बोहायड्रेट्स बनत असतात. त्याच्यामुळे हे त्यांचे बेसिक युनिट असतात. दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रोलिसिस. ज्यांचं फर्दर हायड्रोलिसिस होत नसते त्यांना आपण काय म्हणत असतो? मोनोसॅकराइड्स म्हणत असतो. तर मोनोसॅकराइड्स मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे मोनोसॅकराइड्स क्लिअर लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. इथपर्यंत लक्षात आलंय? आता या मोनोसॅकराइडचंही फर्दर क्लासिफिकेशन्स केलं गेलेलं आहे. ज्या मोनोसॅकराइड्समध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर त्यांना आपण अल्डोज म्हणत असतो. द मोनोसॅकराइड्स विच कंटेन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्डोज. एक्झाम्पल: ग्लिसरॉल्डिहाइड, इरिथ्रोज, रायबोज, ग्लुकोज अशा प्रकारे. क्लिअर आहे? आता आपण जे दुसऱ्या प्रकारचे समजून घेऊन राहिलो मोनोसॅकराइड्स मध्ये, बरोबर आहे की नाही, ते आता कोणते आहेत? कीटोज. तर कीटोजवर थोडं फोकस करू आपण. जसं आपण अल्डोज समजून घेतले इकडे, तर आता असंच कीटोज समजून घेऊ. सेकंड म्हणजे हे जे मोनोसॅकराइड्स मध्ये आपण अल्डोज पहिल्यांदा पाहिले, असंच आता काय करणार आहोत आपण इकडे? कीटोज इथे लिहितो, कीटोज. आता कीटोजची डेफिनेशन्स काय करसाल? दोज मोनोसॅकराइड्स विच कंटेन कीटोन फंक्शनल ग्रुप. काय म्हणसाल? दोज मोनोसॅकराइड्स which contain कीटोन फंक्शनल ग्रुप. ज्यांच्यामध्ये काय असेल? कीटोन फंक्शनल ग्रुप असेल, आहे की नाही, आर कॉल्ड ॲज कीटोज. त्यांना आपण काय म्हणतो? कीटोज. चला आता यांचंही काही एक्झाम्पल पाहू आपण कीटोज मध्ये, आहे की नाही. तर यांचे एक्झाम्पल आपण 3 कार्बन पासून स्टार्ट करू. 1, 2, 3. कीटोन म्हटलं की 2nd नंबरच्या कार्बनला कार्बोनिल ग्रुप आणायचा फॉर्म्युला काढत असताना. आणि अल्डोज म्हटलं की टॉपवरचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो अल्डिहाइड असेल. आता प्रत्येक कार्बनला आपण हायड्रॉक्सी ग्रुप देणारच आहोत. अशा प्रकारे हा फॉर्म्युला असेल पहिला. कारण कार्बोहायड्रेट्स म्हटलं की तो पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोन असतो, हे माहिती आहे. तर आता आपण कीटोनवाले पाहून राहिले. तर हायड्रॉक्सी ग्रुप 2 किंवा 2 पेक्षा जास्त असलेच पाहिजे. तर हा सर्वात छोटावाला कंपाऊंड आहे. तर याचं नाव काय आहे माहिती आहे का? डाय हायड्रॉक्सी ॲसिटोन. काय म्हणसाल याला? डाय हायड्रॉक्सी ॲसिटोन. बघा
याला आपण काय म्हणत असतो, याचं नाव आहे डाय हायड्रॉक्सी ॲसिटोन. का बरं असं नाव दिलं माहिती आहे का? सर्वांना माहिती आहे की ही ॲसिटोन आहे. कोणता? CH3 C डबल बॉन्ड O CH3 हे ॲसिटोन आहे. डायमिथिल कीटोनलाच आपण ॲसिटोन म्हणतो. तर इथे जर दोन हायड्रॉक्सी ग्रुप आणले तर त्याला म्हणू आपण डाय हायड्रॉक्सी ॲसिटोन. म्हणून हा वाला जो कार्बोहायड्रेट आहे कीटोज मधला आहे ना, मोनोसॅकराइड जो आहे हा कीटोज, तर हा एक असा कार्बोहायड्रेट्स आहे ज्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम नाही. बघा लक्षात ठेवायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर विचारलं असेल की विच ऑफ द कार्बोहायड्रेट्स डज नॉट हॅव असिमेट्रिकल कार्बन ॲटम किंवा विच इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह, तर तो आहे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. कारण याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटमच नाही, आणि असिमेट्रिकल कार्बन ॲटम जर नसेल तर हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसणारच आहे. म्हणून हा पहिला एक्झाम्पल लक्षात ठेवायचा आहे. कशाचं? कीटोन. आता 3 कार्बन झाला, 4 कार्बन वाला म्हणजे सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये. 4 कार्बन म्हटलं तर 1 2 3 4. सेकंड नंबरच्या कार्बनला कार्बोनिल ग्रुपमध्ये कन्वर्ट करा कीटोन म्हटलं तर. त्याच्यानंतर फर्स्ट नंबरला आपण एक OH लावणार, एक OH खालच्या कार्बनला आणि खाली एकदम OH. याच्यामध्ये एक असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. याला आपण इरिथ्रोलूज म्हणतो. हे इरिथ्रोज होता आणि आता हे इरिथ्रोलूज. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असलं पाहिजे UL, आता हे लक्षात ठेवायचं ULOSE हे वर्डिंग ज्याच्या नावाच्या शेवटी असेल त्याच्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप असते. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्याचं नाव देत असताना इरिथ्रोलूज काय म्हणसाल? इरिथ्रोलूज नावाच्या शेवटी ULOSE असेल तर तो कीटोन असणार आहे. जसं हे इरिथ्रोज होता तर ते इरिथ्रोलूज असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल घेऊ आपण 5 कार्बन वाला. जसं हे रायबोज होता तर आता ते काय राहणार आहे? रायबोलूज कीटोन मध्ये आहे की नाही. तर मग चला 5 कार्बन वाला काढू आपण. 1 2 3 4 5 सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. इथे कीटोन 2 नंबरचा कार्बन हा कीटोन असणार आहे फॉर्म्युला काढत असताना. बस मी फॉर्म्युले काढण्याची प्रॅक्टिस समजावून सांगून राहिलो. आता हा CH2OH नेक्स्ट कार्बन जो असेल त्याला OH राईट साईडला द्यायचे जेवढे आहे ते सध्या आहे की हा वाला. तर याला आपण काय म्हणणार आहोत? रायबोलूज. काय म्हणणार आहोत? रायबोलूज. ULOSE लूज असं नावाच्या शेवटी आलं तर समजून घ्यायचं की तो कीटोज आहे, आणि OSE नुसतं असेल तर तो अल्डोज आहे म्हणून समजून घ्यायचं. क्लिअर झालं? कोणाला डाऊट नाही? ठीक आहे. तर हे काही एक्झाम्पल आपण पाहून राहिलो, कळून राहिलं. याचं नाव काय राहणार आहे? रायबोलूज. आता त्याही नंतर जे आपण 6 कार्बन वाला एक कीटोज पाहणार आहे की नाही, ते सर्वांना माहिती आहे. फ्रुक्टोज. काय नाव आहे? फ्रुक्टोज. 4th एक्झाम्पल आपण कोणाचं पाहणार आहोत? कीटोजचं. 6 कार्बन वाला कीटोज पाहणार आहोत तर ते आहे फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोज मध्ये आपण 6 कार्बन काढत असतो असे माहिती आहे सर्वांना. सेकंड नंबरचा कार्बन कीटोन असणार आहे. फर्स्ट नंबरचा कार्बन प्रायमरी अल्कोहोल. थर्ड नंबरच्या कार्बनला OH लेफ्ट साईडला आणायचा आहे. बघा फॉर्म्युला काढत असताना कीटोन मध्ये. आणि ग्लुकोज मध्ये तसंच होतं. थर्ड नंबरच्या कार्बनला OH त्याचा लेफ्ट साईडला होता. बाकी सर्वच OH तुम्ही कोणत्या साईडला आणसाल? राईट साईडला आणसाल फॉर्म्युले काढत असताना असिमेट्रिकल कार्बन ॲटमचे. तर यांना आपण फ्रुक्टोज म्हणत असतो. काय म्हणतो? फ्रुक्टोज. ठीक आहे. तर हा D- फ्रुक्टोज असतो. लिओरोटेटरी असतो. या सर्वांच्या नावाच्या समोर मी D असा शब्द वापरतो. हे डीचं मिनिंग तुम्हाला नंतर मी समजावून सांगतो. हे नॉमेनक्लेचरचा प्रकार आहे याचा. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तो आपण सेपरेट पॉइंट स्टडी करणार आहोत. सध्या आपण क्लासिफिकेशन समजून घेऊन राहिलो. तर मला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की मला मोनोसॅक्राइड्स ज्याच्यावर कमांड आणायची आहे. मोनोसॅक्राइड स्टार्ट कुठून होत असतात? दे आर द बेसिक युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे कार्बोहायड्रेटचे बेसिक युनिट असतात.
विच डू नॉट अंडरगो फर्दर हायड्रॉलिसिस, ज्याचं पुन्हा हायड्रॉलिसिस होत नसते, अशा कार्बोहायड्रेटला आपण मोनोसॅकराइड्स म्हणत असतो. क्लिअर आहे? आता मोनोसॅकराइड्समध्येही दोन प्रकार असतात, अल्डिहाइड असणारे मोनोसॅकराइड्स आणि कीटोन फंक्शनल ग्रुप असणारे मोनोसॅकराइड्स. मग ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड आहे त्यांना आपण अल्डोज म्हणतो. आता त्यांच्यावरही आपण फर्दर क्लासिफिकेशन करतो त्याचं. अल्डो ट्रायोल्स, 3 कार्बन असणारा अल्डिहाइड असणारा अल्डो ट्रायोल्स, 4 कार्बन असणारा अल्डो टेट्रोज, 5 कार्बन असणारा अल्डो पेंटोज, 6 कार्बन असणारा अल्डिहाइड असणारा अल्डो हेक्झोज आणि 6 कार्बन असणारा जो असेल तो अल्डो हेक्झोज. ग्लुकोज त्याचं एक्झाम्पल आहे. तसंच कीटोज म्हणजे द मोनोसॅकराइड्स विच कंटेन कीटोन फंक्शनल ग्रुप. तर हे सुद्धा नंबर ऑफ कार्बनच्या बेसिसवर आपण यांना फर्दर क्लासिफाईड करू शकतो. जसं कीटो ट्रायोल्स, 4 कार्बन असणारा कीटोन असेल तर कीटो टेट्रोज, 5 कार्बन असणारा कीटोन असणारा जर कार्बोहायड्रेट मोनोसॅकराइड्स असेल तर कीटो पेंटोज, आणि 6 कार्बन असणारा कीटोन असणारा असेल तर त्याला कीटो हेक्झोज म्हणतात. जसं फ्रुक्टोजला कीटो हेक्झोज म्हणणार आहोत, रायबोलूजला कीटो पेंटोज म्हणणार आहोत. तर हे काही एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की. क्लिअर झालं हे? तर हे झालं डिटेल अबाउट द मोनोसॅकराइड्स. मोनोसॅकराइड्स समजलं तुम्हाला. आता आपण फर्दर क्लासिफिकेशन्स करत असताना ऑलिगोसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्स. आता ऑलिगोसॅकराइड्स कोणापासून बनला असेल? या मोनोसॅकराइड्स पासूनच. कारण ऑलिगोसॅकराइडची डेफिनेशन्स काय? द कार्बोहायड्रेट्स विच इज म्हणजे ऑन हायड्रॉलिसिस गिव्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्या कार्बोहायड्रेटचा आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर ज्यांच्यापासून 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट भेटत असेल तर त्यांना आपण काय म्हणत असतो? ऑलिगोसॅकराइड्स. मग आता 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट भेटत असेल तर त्याचा अर्थ हे जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत ते 2 छोट्या छोट्या युनिटनं, 3 छोट्या छोट्या युनिटनं, 4 छोट्या छोट्या युनिटनं जॉईंट होऊन तयार झालेले असेल, आहे की नाही? आणि मग त्याचं हायड्रॉलिसिस केलं की ते सेपरेट होत असेल. आणि पॉलिसॅकराइड्स म्हणजे जे की मोनोसॅकराइड्स, करोडो मोनोसॅकराइड्स युनिट एकमेकांना जॉईंट होऊन तयार झालेलं कार्बोहायड्रेट्स असेल. म्हणून तुम्हाला मेन कोण आहे? मोनोसॅकराइड्स. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं आहे? मोनोसॅकराइड्सवर. मोनोसॅकराइड्समध्ये स्पेशली ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जर तुम्हाला डिटेलमध्ये त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करता आले तर तुम्ही ऑलिगोसॅकराइडचे स्ट्रक्चर आणि पॉलिसॅकराइडचे स्ट्रक्चर इझिली ड्रॉ करू शकता. बरोबर आहे? कारण एकदा मोनोसॅकराइड्स माहिती झाला तर मग जॉईंट करून पॉलिसॅकराइड्स किंवा ऑलिगोसॅकराइड्स बनवायचे आहे. तर सेकंड क्लासिफिकेशन मधला पार्ट आपण कोणता पाहणार आहोत? ऑलिगोसॅकराइड्स. इथपर्यंत कोणाला डाऊट नसेल असं मला वाटते. बघा, लक्ष द्या आपल्याकडे. आता आपण मोनोसॅकराइड्स डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला ऑलिगोसॅकराइडचं क्लासिफिकेशन्स करायचं आहे. काय करायचं आहे? ऑलिगोसॅकराइडचं क्लासिफिकेशन्स करायचं आहे. म्हणून आता आपण पाहणार आहोत सेकंड जे क्लासिफिकेशनमध्ये ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स. तर या ऑलिगोसॅकराइडचं मिनिंग फिक्स आहे. ऑलिगोचा अर्थ होत असते फ्यू. फ्यू मीन्स 2 to 10. फ्यू असा होत असते त्याचा अर्थ. 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट पासून तो बनलेला असेल, आहे की नाही? आणि म्हणून ऑलिगोसॅकराइडची जर आपण डेफिनेशन्स करतो म्हटलं, आहे की नाही, त्याच्या नावातच आहे की हे किती छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला असेल? 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनलेला असेल, आहे की नाही? म्हणून आता याची डेफिनेशन्स करत असताना दी कार्बोहायड्रेट्स हे असे कार्बोहायड्रेट्स असतात. द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर विच गिव्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट. काय देत असतील ते? 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट्स, आहे ना?
जे 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट देत असते तर दे आर कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण ऑलिगोसॅकराइड्स. ठीक आहे. तर आता हे जे ऑलिगोसॅकराइड्स आहेत है ना, हे या ऑलिगोसॅकराइड्स मध्ये आपण त्यांचे एक्झाम्पल समजून घेऊ है ना. त्याची शॉर्टकट की समजावून सांगतो मी. हे जे तयार करायचे ते फॉर्म्युले पाठ करायचे नाही. हे जे ऑलिगोसॅकराइड्स आहे ते यांचा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा नाही. यामध्ये जो आपण पहिलं एक्झाम्पल घेणार तर आपण आपल्याला मोनोसॅकराइड्स माहिती आहे. मोनोसॅकराइड्स मध्ये C6H12O6 हे की समजून घ्या पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला याचे एक्झाम्पल इझिली लिहिता येईल. C6H12O6 हा मोनोसॅकराइडचा फॉर्म्युला आहे माहिती आहे. आता डायसॅकराइड्स बनवत असताना या साईडनं 6 या साईडनं 5 ऍड करायचे, आपोआप डायसॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे दोन छोट्या छोट्या युनिटनं बनलेला ऑलिगोसॅकराइड्स तयार होईल. बरोबर आहे. म्हणून नेक्स्ट फॉर्म्युला तुमचा काय बनल, C6 + 6 12 आणि हे 6 + 5 11. हे 11 असेल तर हे किती राहणार आहे 22. काय राहणार आहे 22. म्हणून सर्वात पहिला जो ऑलिगोसॅकराइड्स आहे त्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे तर आपण काय घेणार आहोत C12H22O11 आहे ना. तर यांचं नाव आपण देणार आहोत शुक्रोज. शुक्रोज म्हणजे केन शुगर आहे की नाही, जे आपण साखर खातो त्याचा फॉर्म्युला आहे. लॅक्टोज हा सुद्धा लॅक्टोजचाही फॉर्म्युला हाच आहे की नाही. आणि माल्टोज, माल्टोज हे तीन लक्षात ठेवायचे आहे डायसॅकराइडचे एक्झाम्पल. लॅक्टोज म्हणजे जे दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स असते त्यांना आपण लॅक्टोज शुगर म्हणतो, त्याचाही फॉर्म्युला हाच आहे. केन शुगर जे आपण साखर खातो त्याला आपण शुक्रोज म्हणतो, त्याचाही फॉर्म्युला हेच आहे. आणि माल्टोज माल्ट शुगर त्यांचाही फॉर्म्युला हेच आहे. फक्त यांच्यामध्ये डायसॅकराइड्स अलग अलग असते, हे समोर पाहणारच आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपण ट्रायसॅकराइडचे एक्झाम्पल घेऊ, म्हणजे जे तीन छोट्या छोट्या युनिटनं बनलेलं असेल. चला आपल्या याच्यात मी इकडे 6 ऍड करा, डायसॅकराइड्स मध्ये या साईडनं 5 ऍड करा. नेक्स्ट तुम्हाला ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल. 6 + 12 18 आहे की नाही. आणि हे 5 + 11 16. O16 असेल तर H किती राहणार आहे 32. हा झाला तुमचा ट्रायसॅकराइडचा फॉर्म्युला. ट्रायसॅकराइड्स मध्ये C18 इकडे 6 ऍड करायचे, इकडे 5 ऍड करायचे. C18 H32 O16 असा फॉर्म्युला तयार होतो. याला आपण रॅफिनोज म्हणतो. याचं एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवायचं आहे रॅफिनोज. हे एक लक्षात ठेवायचं आहे ट्रायसॅकराइड्स. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय. चला मला ऑलिगोसॅकराइड्स मध्ये टेट्रासॅकराइड्स काढायचं आहे. टेट्रा म्हणजे 4 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे. तर चला इकडे आपण 6 ऍड करू, इकडे 5 ऍड करू. नेक्स्ट टेट्रासॅकराइडचा फॉर्म्युला तयार होईल आपला आहे की नाही. तर इकडे काय होणार आहे 6 + 18 22 C22. त्याच्यानंतर हे 16 + 5 O21 आणि हे जर 21 असेल तर H42 असं होणारच आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट फॉर्म्युला पाठ करायचं कामच नाही. इकडे 6 ऍड करा, इकडे 5 ऍड करा. 6 जर इकडे ऍड केलं तर काय होईल 22. इकडे जर आपण काय ऍड केलं आता 5 ऍड केलं तर हे काय होणार आहे 21. आणि हे 21 झाले तर H काय राहणार आहे 42. हा टेट्रासॅकराइड्स आहे. या टेट्रासॅकराइडचा एक्झाम्पल लक्षात ठेवायचा आहे स्टॅच्यूज. स्टॅच्यूज हा टेट्रासॅकराइड्स आहे, म्हणजे 4 छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे. त्याच्यानंतर पेंटासॅकराइड्सचे एक्झाम्पल काढतो मी. बघा कसं फॉर्म्युले हे असे पाठ करायचे नाही की हे 18 आहे 32 आहे. हे टेक्निकली तयार होतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर फक्त टेक्निकली कमांड आणायचे. स्टॅच्यूज म्हटलं तर टेट्रासॅकराइड्स, रॅफिनोज म्हटलं की ट्रायसॅकराइड्स, शुक्रोज म्हटलं तर लॅक्टोज म्हटलं तर माल्टोज म्हटलं तर डायसॅकराइड्स. आणि हे कोणाचे प्रकार आहे ऑलिगोसॅकराइडचे प्रकार आहे. म्हणजे या कार्बोहायड्रेटचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करू तर यांच्यापासून 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट तयार होत असते.
तर हे 2 छोट्या छोट्या युनिटने बनलेलं आहे, हे 3 छोट्या छोट्या युनिटने बनलेलं आहे, हे 4 छोट्या छोट्या युनिटने बनलेलं आहे. चला मी पेंटासॅकराइड्स, पेंटा ऑलिगोसॅकराइड्स काढू आपण. तर पेंटामध्ये आता इकडे काय करसाल, पुन्हा इकडे 6 ऍड करसाल. इथे जर 6 ऍड केले आपण, बरोबर आहे, या साईडनं 6 ऍड करा. 6 ऍड केले तर किती होणार आहे, 28. अरे होईल की नाही. आणि इकडे 5 ऍड करा. 5 ऍड केले तर काय होणार आहे, 26. आणि ही 26 होत असेल तर नॅचरली किती होणार आहे, 52. किती होणार आहे, 52. H52. अशा प्रकारे फॉर्म्युला तयार होईल. म्हणून तुमचा जो नेक्स्ट फॉर्म्युला तयार होईल, 18 प्लस 6 किती होते, 24 होते. किती होते, 24. सांगितले नाही तुम्ही, है ना. लक्षात आलं मी काय म्हटलंय, स्टॅच्यूचा फॉर्म्युला काय होते, 24. क्लिअर आहे, सर्वांच्या लक्षात येऊन राहिलं. हे थोडी मिस्टेक झाली होती, इथे आपण 22 लिहिलं होतं. आता हे 18 प्लस 6 किती होते, 24. आता 24 प्लस 6 किती होतील, 30 होईल. काय होईल, हे 30 होईल, है ना. बघा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हे 30 झाल्यानंतर इकडे आपण काय केलं, 5 ऍड केले तर 5 किती होईल, हे 26. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं O26 आणि H किती होणार आहे, 52. हे कोणता आहे तुमचा, पेंटासॅकराइड्स. तर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, वर्बॅकोज. वर्बॅकोज आहे की नाही. तर वर्बॅकोज हे पेंटासॅकराइडचं एक्झाम्पल आहे. आता हे सर्व ऑलिगोसॅकराइडचे प्रकार आहे. त्याचं कारण आपण आता सांगितलं आहे. ऑलिगोसॅकराइडची डेफिनेशन्स काय, द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स 2 to 10 मोनोसॅकराइड्स युनिट. ज्या अर्थी याचं हायड्रोलिसिस केलं तर 2 छोटे युनिट तयार होतील. यांचं हायड्रोलिसिस केलं तर हे 3 छोट्या युनिट पासून बनले असेल. यांचं हायड्रोलिसिस केलं तर हे 4 छोट्या युनिट पासून बनले असेल. यांचं हायड्रोलिसिस केलं तर हे 5 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेले असेल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण ऑलिगोसॅकराइड्सची डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. याची ट्रिक्स लक्षात आली सर्वांना, की पहिले मोनोसॅकराइड्सचा डायसॅकराइड्स बनवण्यासाठी कार्बन साईड 6 ऍड करा आणि ऑक्सिजन साईड 5 ऍड करा. तुम्हाला डायसॅकराइड्स बनवा. डायसॅकराइड्स मध्ये पुन्हा कार्बन साईड 6 ऍड करा, ऑक्सिजन साईड 5 ऍड करा, ट्रायसॅकराइड्स भेटतात, है ना. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली आपला जर एखादा फॉर्म्युला रॉंग वगैरे झाला तर आपल्याला करेक्ट करता येईल. अशा प्रकारे जर आपण हे समजून घेतलं तर. त्याच्यामुळे हे फॉर्म्युले दिसायलाच मोठे मोठे आहेत, पण फॉर्म्युले एकदा समजले की काढणंही सोपे आहे आणि समजून घेणंही सोपे आहे. समजलं, लक्षात आलं. आता या ऑलिगोसॅकराइड्सला आपण फर्दर क्लासिफाईड करणार आहोत. काय करणार आहोत, ऑलिगोसॅकराइड्सला फर्दर क्लासिफाईड करणार. तर कशामध्ये, डायसॅकराइड्स. कशामध्ये क्लासिफिकेशन करू त्यांचं आता, डायसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे आता आपण डायसॅकराइड्स आणि त्याचे एक्झाम्पल. डायसॅकराइड्स म्हणजे काय राहतील, 2 मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनले असेल. विच ऑन हायड्रोलिसिस, ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय भेटल आपल्याला, 2 मोनोसॅकराइड्स युनिट भेटल. काय भेटल, 2 मोनोसॅकराइड्स तयार होतील. तर 2 मोनोसॅकराइड्स जर तयार होत असेल तर त्यांना आपण काय म्हणू, डायसॅकराइड्स. आणि यांच्यामध्ये एक्झाम्पल मी आता सांगितलंय आणि यांचा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे तेही सांगितलंय, C12H22O11 आहे ना. तर यांच्यामध्ये पहिला आपण एक्झाम्पल सांगितलाय शुक्रोज. आता हे शुक्रोज जो डायसॅकराइड्स आहे यांचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो तर यांच्यापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज म्हणजे 50% ग्लुकोज तयार होते. कोणता तयार होतो, ग्लुकोज, आणि 50% फ्रुक्टोज यांच्यापासून मी बनलेला आहे. म्हणून शुक्रोज हा हेटेरोडायसॅकराइड्स आहे. 2 वेगवेगळ्या मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनलेला आहे. शुक्रोज म्हणतात लॅक्टोज. लॅक्टोजचाही फॉर्म्युला हेच आहे, मिल्क शुगर म्हणतो आपण, आहे की नाही. लॅक्टोज ही डायसॅकराइडचंच एक्झाम्पल आहे. तर यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर
काय तयार होते? ग्लुकोज. ग्लुकोज तर असतेच, पण फ्रुक्टोजच्या ऐवजी गॅलेक्टोज असतो. काय असतो? गॅलेक्टोज नावाचा कार्बोहायड्रेट असतो. म्हणजे हे सुद्धा हेटेरोडायसॅकराइड्स आहे. हे दोन्ही सुक्रोज आणि लॅक्टोज हे हिटेरो डायसॅकराइड्स. क्लिअर आहे? त्यानंतर जो माल्टोज आहे तुमचा, कोणता आहे? माल्टोज. हा तिसरा जो डायसॅकराइड्स आहे. या तिसऱ्या डायसॅकराइडचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करू तर यांच्यापासून ग्लुकोज, काय आहे? ग्लुकोज प्लस ग्लुकोज, म्हणजे हे दोन छोट्या छोट्या ग्लुकोज युनिट पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे हे होमोडायसॅकराइड्स आहे. काय हे? होमोडायसॅकराइड्स आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे? म्हणजे हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की ज्यावेळेस मला शुक्रोजचं स्ट्रक्चर सांगायचं आहे तर मला सांगता आलं पाहिजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जॉईन करून त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. त्यासाठी नेमकं तुम्हाला कोणता डायसॅकराइड्स कोणकोणत्या मोनोसॅकराइड्स युनिट पासून बनत असतो हे आपल्याला क्लिअर आपल्या माइंडमध्ये लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं? आपल्याला डायसॅकराइडचे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे आपल्याला डायसॅकराइड्सवरच जास्त कमांड आणायची आहे. कोणकोणते मोनोसॅकराइड्स आहे. भले ट्रायसॅकराइड्स वगैरे मध्ये जास्त तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे नाहीये, फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. त्यामुळे आता नेक्स्ट ट्रायसॅकराइड्स. ट्रायसॅकराइडची डेफिनेशन ही सिंपल करायची. ट्रायसॅकराइड्स कोणाला म्हणतात? दी ऑलिगोसॅकराइड्स किंवा द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस, ज्यांचा आपण हायड्रोलिसिस केलं, गिव्स 3 monosaccharides unit. 3 monosaccharides म्हणजे 3 monosaccharides युनिट देत असतील तर त्यांना आपण काय म्हणू? ट्रायसॅकराइड्स. तर आपल्याला टेक्निक माहिती आहे की इकडे 6 ऍड करा, इकडे 5 ऍड करा, आपोआप ट्रायसॅकराइडचे एक्झाम्पल तयार होऊन जाईल, आहे की नाही? तर ट्रायसॅकराइड्स मध्ये इकडे 6 ऍड केले तर किती होणार आहे? 18. इकडे 5 ऍड केले तर काय होणार आहे? 16. आणि हे 16 असेल तर हे 32, कारण हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो आपण ऑलरेडी समजून घेतलेला आहे. तर हे त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आहे की रॅफिनोज. काय सांगितलं आहे? रॅफिनोज याचं एक्झाम्पल आहे. आता या रॅफिनोजचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करू, तर हा कोणत्या किती छोट्या युनिट बनलेला आहे? 3. एक आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज प्लस गॅलेक्टोज. काय असतं? एक गॅलेक्टोज. अशा 3 छोट्या छोट्या युनिट पासून बनलेला आहे ट्रायसॅकराइड्स. ट्राय नंतर आपण जो ऑलिगोसॅकराइड्स पाहणार आहोत तो आहे टेट्रासॅकराइड्स. टेट्रासॅकराइडची डेफिनेशन सेम राहते. काय म्हणसाल? दी ऑलिगोसॅकराइड्स म्हणा किंवा द कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रोलिसिस, जसं आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर काय करणार आहोत? विच ऑन हायड्रोलिसिस है ना, gives 4 monosaccharides unit. 4 monosaccharides ज्यांचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 4 मोनोसॅकराइड्स युनिट जर त्यांच्यापासून तयार होत असेल तर ते आर कॉल्ड ॲज टेट्रासॅकराइड्स. एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे. तर आता एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचं नाही, मी तेच सांगितलं आहे की इकडे 6 ऍड करायचे, इकडे 5 ऍड करायचे, आपोआपच नेक्स्ट मेंबर तयार होईल. इकडे जर 6 ऍड केले तर हे 24 होईल, इकडे जर 5 ऍड केले तर हे 21 होईल की नाही, आणि हे 21 झालं तर हे 42 होईल. त्याचं फक्त आता एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगणार आहोत बघा, लक्षात ठेवायचं आहे. स्टॅच्यूज. कोणतं एक्झाम्पल सांगणार आहोत? स्टॅच्यूज हे एक्झाम्पल सांगणार आहोत. या स्टॅच्यूजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर यांच्यापासून 4 मोनोसॅकराइड्स युनिट तयार होते. बरोबर आहे? 4 मोनोसॅकराइड्स मध्ये कोण? ग्लुकोज, फ्रुक्टोज प्लस 2 गॅलेक्टोज. क्लिअर होत आहे? तर अशा प्रकारची जी कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांना आपण काय म्हणू? टेट्रासॅकराइड्स. क्लिअर झालं? तर अशा प्रकारे हे ऑलिगोसॅकराइड्स आपण
फर्दर क्लासिफिकेशन्स करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पेन टाइम म्हटलं तरी काय सेमच आहे. 4च्या जागी काय येणार आहे 5 येईल. आणि त्याचं एक्झाम्पल वर्डेकोस. तर हे 2 गॅलेक्टोजच्या ऐवजी 3 गॅलेक्टोज बनायचं आहे तुम्हाला. बस बाकी ते एकदम टेक्निकली सोपं आहे. पण आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे डायसॅक्राइड्स लक्षात ठेवायचे आहे. डायसॅक्राइड्स मध्ये शुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. शुक्रोज आणि लॅक्टोज हे हेटेरोडायसॅक्राइड्स आहे आणि माल्टोज हा होमोडायसॅक्राइड्स आहे. एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोणतेही विचारू शकते. तर त्यासाठी आपल्याला आपल्या ब्रेन मध्ये याला फिट करून ठेवायचं आहे. ओके. तर फायनली आता आपण पॉलिसॅक्राइड्स स्टडी करणार आहोत. कोणतं राहिलं आता पॉलिसॅक्राइड्स. म्हणजे आज आपण यांचं क्लासिफिकेशन्स कंप्लीट करणारच आहोत. बघा कार्बोहायड्रेटचं. आणि हा कार्बोहायड्रेटचाच थोडा मोठा सेक्शन आहे याच्यामधला. बाकीचे पण जे तुमचे बायोमॉलिक्युल्स आहेत हे थोडे छोटे पार्ट आहेत. तर थर्ड जे पार्ट आहे तो आहे आपला पॉलिसॅक्राइड्स. कोणता आहे पॉलिसॅक्राइड्स. तर आता पॉलिसॅक्राइडची डेफिनेशन्स करू है ना. नावातच आहे पॉलीचा अर्थ होत असते लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट पासून तो बनला असेल आहे की नाही. तर दी carbohydrates which on hydrolysis ज्यांचा आपण हायड्रोलिसिस केलं है ना. which on hydrolysis gives large number of monosaccharides monosaccharide unit. जे हायड्रोलिसिस केल्यानंतर ज्यांच्यापासून लार्ज नंबर ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट जर तयार होत असेल तर त्यांना आपण काय म्हणत असतो पॉलिसॅक्राइड्स. जसं पॉलिसॅक्राइड्सचं एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर कोणताही पॉलिसॅक्राइड जर असेल तर त्याचा फॉर्म्युला फिक्स आहे C6H10O5 N टाइम्स. हे महत्वाचं आहे. हे कोणत्याही पॉलिसॅक्राइडचा फॉर्म्युला म्हणून हे तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे येतात. सेल्युलोज आहे की नाही. सेल्युलोज मोस्ट अबंडंट कार्बोहायड्रेट्स म्हणून आपण ऐकतो. स्टार्च आहे की नाही. त्याच्यानंतर गम आहे ना. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे असते ते कोणतं असतो. जसं प्लॅन्टच्या बॉडीमध्ये रिझर्व फूड मटेरियल कोणतं असते स्टार्च. तसं ग्लायकोजन्स आपल्या बॉडीमध्ये असते. ग्लायकोजन नावाचा पॉलिसॅक्राइड्स. तर असे बरेचसे एक्झाम्पल आहेत है ना. हे कशाचे एक्झाम्पल आहे पॉलिसॅक्राइडचे. तर हे पॉलिसॅक्राइड्स ही 2 प्रकारचे असतात. एक होमो पॉलिसॅक्राइड्स. आता नेमकं आपण होमो पॉलिसॅक्राइड्स कोणाला म्हणायचं असते ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ओनली वन टाइप ऑफ large number of monosaccharides unit जे आपल्याला देत असते है ना. ओनली लार्ज नंबर ऑफ वन टाइप ऑफ मोनोसॅक्राइड्स युनिट जे देत असतील तर त्यांना काय म्हणू आपण होमोपॉलिसॅक्राइड्स. तर होमोपॉलिसॅक्राइड्स मध्ये कोणते येतील सेल्युलोज आहे. त्याच्यानंतर स्टार्च आहे की. त्याच्यानंतर ग्लायकोजन आहे ना. असे बरेचसे तुम्हाला कोणते सॅक्राइड सांगायचे आहे होमोपॉलिसॅक्राइडचे एक्झाम्पल. ते आपल्याला फिक्स माहिती पाहिजे आपण कोणतेही एक्झाम्पल घेतो तेव्हा. त्यानंतर इनुलिन नेक्स्ट एक आहे ते आहे इनुलिन. त्यानंतर डेक्स्ट्रीन कोणता आहे डेक्स्ट्रीन. हे कशाचे एक्झाम्पल आहे होमोपॉलिसॅक्राइड. सेकंड कोणता आहे आपला हेटेरोपॉलिसॅक्राइड्स. ते हेटेरोपॉलिसॅक्राइडचे काही एक्झाम्पल आपल्याला लक्षात असले पाहिजे. हेटेरोपॉलिसॅक्राइड्स म्हणजे हे असे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होतील लार्ज नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ काय भेटेल आपल्याला लार्ज नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मोनोसॅक्राइड्स. लार्ज नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मोनोसॅक्राइड्स ज्यांच्यापासून लार्ज नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मोनोसॅक्राइड्स तयार होत असतील है की नाही. आर कॉल्ड
पॉलिसॅकराइड्स. ते हेटेरोपॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. हिपेरिन म्युरिन गम. काय नाव ठेवतो, काय लक्षात ठेवायचं आहे? हिपेरिन म्युरिन आणि गम. तर हे एक्झाम्पल कशाचे लक्षात ठेवायचे आहे? हेटेरोपॉलिसॅकराइडचे आणि हे मोनोपॉलिसॅकराइडचे. तर इथे आपलं जे पहिल्या टाईपचं क्लासिफिकेशन्स आहे की आपला जो कार्बोहायड्रेट जो कंपाऊंड आपण केमिकल कंपाऊंड स्टडी करून राहिलो तर तो किती छोट्या छोट्या युनिटनं बनलेला आहे की त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला माहिती पडते. तर त्याच्या बेसिसवर आपण मोनोसॅक्राइड्स, ऑलिगोसॅक्राइड्स आणि पॉलिसॅक्राइड्स हे 3 कॅटेगरीचे कार्बोहायड्रेट स्टडी केले आणि यांचे एक्झाम्पल सुद्धा समजून घेतले. बरोबर आहे. आता याचं कारण असं आहे की आपल्याला हे फॉर्म्युले वगैरे आले पाहिजे, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला कोणता मोनोसॅक्राइड्स, पॉलिसॅक्राइड्स, हेटेरोपॉलिसॅक्राइड्स वगैरे कोणता आहे ते विचारतात. तर त्याच्यामुळे ते जर थोडं डिटेलमध्ये समजून घेतलं तर याचा ॲडव्हान्टेजेस तुम्हाला बायोलॉजीलाही होईल आणि केमिस्ट्रीला होईल.